ए दीदी माय कामाचे आजी ते तुमचा पगार एवढाच येतो का? 150 रुपये येतो तुमचा पगार? तुमचा पगार किती येतो? मला एवढं सांग आता. हा करू ना, म्हणजे रोज किती वाजेला सांगशील तू? संध्याकाळी मी लवकर नाही आलो तर पटकन घेशील का? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भरपूर दिवस व्हिडिओचे थोडे म्हणजे टाकलेच नाही, कारण काय माहिती आहे का, सगळ्यांना आमची तर कंटाळा आहे. टाकायचं म्हणलं ना तर कोणी स्वतः म्हणत नाही आपल्याला की व्हिडिओ बनवायचा का काय. त्याच्यामुळे मग मी पण थोडं स्टॉपच केलं होतं, पण आता डबल चालू करायचा प्लॅन आहे. आई पण गावाला गेलेली होती भरपूर दिवस, आणि आजीचा पण मूड व्यवस्थित नव्हता. आता आजी पण व्हिडिओमध्ये डेली येणार आहे. तर सानू, व्हिडिओ बनवायचा का आपल्याला? बनवायचा का? हो म्हणा, मोठ्याने मान. तू बांगड्या पैसे कशाचे दिले नाही? आजी तू मला दिली होती ती. मला काय करायचं नाही, मला येते तर. आता ती आलेली नाही सध्या, त्याच्यामुळे मग दिले. मला काय नाही करायचं. नको का? दीदीने चॉकलेटला मागितले, कशाला मागितले, द्यायचे. कस काय आले आजी? पियुसी कुठे आहे का बाबा? ते पैसे पैसे कुठे तुमचे? पैसे त्याच्याच आहेत का? कोणी दिले? मला काय ठाऊक कोणी दिले. तुमच्याकडे दिले कोणीतरी? तो दिले कोणी दिले? तर हे बघा, आजीला खूप दिवसापासून पैसे पाहिजे होते खर्चायला, चिवडा बिवडा खायला, त्याच्यामुळे दिले. तुम्ही माणसांनी चिवडा का नाही आणून दिला? तर चिवडा पण आहे, पण आजीकडे पण पाहिजे. तुमच्याकडे कमी रमी पडले कधी तर नेता येते. हा माय कामाचे आजी ते. तुमचा पगार एवढाच येतो का? 150 रुपये येतो तुमचा पगार? तुमचा पगार किती येतो? 2-3 हजार येत असेल ना? 150 रुपये फक्त आजी ती. हा कोणाला दिले आजी? तुम्हाला दिले ना हो, तुमच्याकडे असेच ठेवायला. तुम्ही म्हणल्या पोरायला कुरकुरे ते आणत, मग दिले त्यानं. त्याचे आले तर आता त्याचा पगार झाला त्याचा म्हणून दिले. 150 रुपये येत. 100 आणि 50 आहे आजी. एक 50ची, एक 100ची, 20 रुपये नाही. बापा, ही नवरी काऊन सजली होती आज? साडी नेसली. कुठं चालली ग? पैसे हाय कर सगळ्यांना, तू बोलत नाही आता व्हिडिओ मध्ये. काय कशाला लागते पैसे? पैसे कशाला लागते? त्या काय खात्यात? कुठं चालली ग? तुला घेणे एक पैसा द्यायचा कोण? किती? नको 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 तिला. हे बघा, ही पोरगी सकाळी उठली तर आजी बशी येऊन बसली. ब्रश कोण करणार? हा आजी चहा घेतला का तुम्ही? आणि ही पोरगी? पोरीला नाही द्यायचा, तोंड धुईना काहीतरी नाही. ए नको, तसं नाही करू. तुला ब्रश नाही करायचं? ए दीदी, दीदी तुला हाय का? तुला हाय का? आणि इकडे बघ ना, तुला कटिंग करायची आहे का? हा नाही करायची? मग तुझे केस किती वाढलेत? हा आत्ताच उठली बघा, वाजायला लागले आता 8. आणि उठल्या उठल्या आजी बशी येऊन बसली. ब्रश करायचं, दूध चहा घ्यायचा आहे. आई त्या अक्षराला दे हा चहा. मग तुझी गाडी देते का?
गाडी देत नाही तुझी? कोणाला द्यायची तुझी गाडी? सांगू तुला मोठे पप्पा काय आणणार आहे? काय आणणार आहे मोठे पप्पा? तो काय सांगितलं? काय सांगितलं तू? काय आणायचंय तुला? हा? आणि तुझी गाडी कोणाला द्यायची मला सांग? साडी तुझी गाडी कोणाला द्यायची? दादूला. कोणालाच नाही द्यायची? मला मला ग आजीला शिकव हा गाडी तू. आजीला चालता येत नाही तर गाडीत बसून वावरात घेऊन या आजीला. घेशील ना? दोघी जणी वावरात यायचा. तू चहा पी ना मग उठू. तोंड धुई चहा पी मग जाऊ आपण चला बाबा पटकन चला. चल वावरात जाऊ. चल ब्रश करू. चल चल पटकन वावरात जेऊया मग. मी केलं नाही चहा पिवे. चलो घे ऐकून ब्रश तुझं. चल काय खाल्लं होतं आवणीच्या घरी? काय खाल्लं होतं? खोकला कसं काय यायला तुला? हे बघा वाजलेले आता 8 8:30 वाजले. आमचं आटपणं चालू आहे. मला जायचंय बाहेर थोडं. भरपूर दिवस झाले व्हिडिओचं नाहीये पण आता व्हिडिओ बऱ्यापैकी 1 दिवस आड तरी येणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि 10 15 दिवस गॅप पडून पण आपला व्हिडिओ बऱ्यापैकी सगळेजण व्यवस्थित बघताय. तर मनापासून आनंद होतोय. तर चला काय चालू वैष्णवी तुझं? वैष्णवी चालू आहे स्वयंपाक कारण मला जायचंय संभाजीनगरला व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे मी पटकन आटपतोय. चला लगेच भेटतोय मी तुम्हाला थोड्या वेळात. आजीला पगार येतो का 1000 रुपये? किती येत आहे? किती आहे सांगा बरं तुम्ही? मला काय कळत येडीला. 150 रुपये. किती सांगा आजीला रे? गोळ्या आणते का? डर मग. आणि ही पोरगी तुम्हाला वाटत असेल तेवढी शांत नाहीये. एवढी बदमाश पोरगी आहे. हिला जर काही सांगितलं दुकानातून तर पळत जातील घेऊन येतील. त्यासोबत एक चॉकलेट पण आणते. हा तसं देत नाही ते त्यांच्याकडे पैसे. पहिले म्हणते की आमची वस्तू द्या नंतरच हे करा नाही का ग? दुकानात जातील तू काय काय आणते दुकानातून? प्रवीण पुन्हा शॅम्पू पुन्हा तसं नाही करू ना. आजीला शाळेत घाल. आणि सगळ्यात मोठी खुश खबर आहे की ही शाळेत जाते आता. जाती का ग? आजी नेते? चालता येतं का आजीला? आणि शाळेत किती किती मैत्रिणी आहे तुझ्या? मैत्रिणी सांग नाव काय काय त्याची सांग. तुझ्या मैत्रिणी सांग ना शाळेत कोण कोण आहे? काय सांग. कोणाकोणासोबत शाळेत जाते तू? काय काय नाव आहे त्यांचं नाव? नाव काय? तिला गिफ्ट आणू नका. अक्षरा तनू दोन मैत्रिणी आहे तुला? आणि मॅडम काय शिकवतात शाळेत? मला एक गाणं म्हणून दाखव मग. पटकन सांग मग मी तुला गिफ्ट आणल. हे काय म्हणतात? सांग म्हण. नाही तूच म्हणा. सांग ना पटकन दीदी. ती आळशी हा? तिला सापडली कळशी. तुला येत नाही का मनानं दीदी? इकडं अशी पाठी ती मास्तरी इकडं राहती आणि दरवाजाकडे पाठी. तिने जर लक्ष दिलं ना सगळं लक्षात राहील. ती काय करते? ते थांब म्हणायची म्हण. अजून कोणतं गाणं येतं? म्हणजे शाळेत जाते ना तर तेवढं तिला यायला लागलं त्याच्यामुळे. ABCD म्हणून दाखवलं. मास्तरीने म्हणली तू लगे उभा राहून नाव घेऊ सांगितलं. सांगितलं नाव? हा सगळं सांगितलं मॅडमला? पूर्ण नाव. मॅडम काय देतात तुला खायला? हा उभे राह. तू नाव कसं सांगितलं मास्तरनी पशी उभा राहून? उभा राहून कसं सांगते सांग बरं पटकन. मास्तरनी पशी मॅडम पशी उभी तर आमच्या दीदीचा आता बर्थडे. हा
कशी सांगते मस्त मॅडम हाताची घडी हाताची घडी का कशी म्हणती हा सांग ना. काय तुझं नाव सांगितलं मॅडम काय म्हणते तुझ्या नावाला सांग ना लवकर. नाही तुझं नाव दीदी सांग, तू पूर्ण जा नाव दे आई सांग. त्या तनूलाच गिफ्ट आणतो मी गिफ्ट आता. आण मग नाव सांग. हाताची घडी घाल पटकन नाव. हा, घडी घालायला सांगितली ती मॅडम ना अशी घडी घाला मॅडम अशी घडी घालायची स्वतःचं नाव आणि असं सांगायचं म्हणतात, पप्पाचं मग नाव बसा. सांगायचं. म्हणतात ना चूप बसा वटा काय हाताची घडी तोंडावर बोट म्हणले ना हा मग नाव सांग आता पूर्ण नाव सांग जाऊ दे आजी आता तुम्हाला गिफ्ट आण. हा राहणार तालुका मग सगळं येतं तुला तर बोलत का नाही तू. मास्तरने सांगत हा. नाही. हा 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 ए 6 झाल्यानंतर 7 8 ए येतं ना तिला. अरे हिला येत होतं इकवून येण्यासारखं करायली. तसं नाही म्हणायचं 1 to म्हण ना 10 पर्यंत. मन पूर्ण येते तुला मन मन पटकन. इंग्लिश मध्ये ते. गिफ्ट स्कूटी आणणार आहे मध्ये डबल मन पटकन. रोशनी आटपलं सगळं. जाऊ दे आता ही गाडी काय करू आपण. शुभम करवती सांगते ती मॅडम ते म्हणत नाही काही नाही इकडे पाहती त्या मॅडम कडे पाहायचं सगळे शिकवते. दरवाजाकडे पाहती ती जाऊ दे आता तिला लगेच शाळेत टाकून देऊ आता. ना तर ती अशी नुसती पाहती शुभम करवती ते सगळे शिकवते. हा आजी काय आणायचं तुम्हाला आज मला काय नाही आणायचं काय खायला. त्याच्यात शिवरात्र आहे उद्या आहे शिवरात्र त्याच्यामुळं आज आता काय धडीमार आहे उपवासाचा आणायचा. उपासाचा वडे मारे न उभा. एवढं भरपूर चालू आहे. एक दिवसात आता बाहेर घरी. शाळेत जायचं दीदी आंघोळ कर पटकन केस कापायचे तुझे आता. हा मॅडमला काय सांगितलं तू कोणाचा बर्थडे सांगितला मॅडमला. हा कोणाचा बर्थडे आहे म्हणे कोणाचा बर्थडे आहे म्हणे ही पोरगी आहे ना आता तुम्हाला वाटत असेल पण आता एवढी आगाव झाली बोलत नाही व्यवस्थित काही नाही व्हिडिओ बनवत नाही आणि रिकामी बडबड करते जास्त नाही का ग हे धम्या चार्जिंग नाही त्याच्यात रिकामी बडबड करते नाही का आमच्या आजीला परेशान करते नाही का. काय बोलती तू आजीला. हा टमे ए टमे. चार्जिंग तर चला एका असेच आता टाइमपास व्हिडिओ बनवत राहणार आहे आम्ही आणि हे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि म्हणजे खूप दिवस झाले 15 दिवस झाले नाही 15 दिवस झाले 15 दिवसच झाले का मी गेल्यापासून व्हिडिओ आई गेलेली गावाला. किती दिवस गेली ती तू. बरं मग गिरीला गेल्यापासून व्हिडिओ नाही त्या दिवशीच गेलेला जाताना हा 15 दिवस गेली. नाही काय विषय व्हिडिओचा तुझा तुला इंटरेस्ट आहे का नाही मला एवढं सांग आता. तिच्या मोबाईल हा करू ना म्हणजे रोज किती वाजेला सांगशील तू. संध्याकाळी मी लवकर नाही आलो तर पटकन घेशील का व्हिडिओ क्लिअर सांग. आजी व्हिडिओ मध्ये बोल सांग का तुम्ही रोज. हा काय बोलू रोज वैष्णवीनं व्हिडिओ सुरू केला त्याच्यात काही ना काही विचारलं हे केलं तर बोल सांग ना. कोणी विचारीन मग वैष्णवी झालं आई झालं सानू झालं मला काय बोलता येतं. हेच जे तेच बोलायचं आपलं. बोल सांग ना. बरं बघ बरं वैष्णवी आलं तर कसं करू. जसं येईन तसं. तर आजी बोलणार आहे वैष्णवी बोलणार आहे आई आई संध्याकाळी रोज हिला सांगायचं हा. एक काम कमी झालं तरी चालतं पण व्हिडिओ तिने घेतला पाहिजे. हा हे बघा इकडे कोणाला फोन लावायली हा दादूला का काय विचारते दादूला. लगेच गाणं चालू करते नुसतं गाणं व्हिडिओ चालू आहे ना दीदी. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आपले तोडके मोडके व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला. त्याच्यामुळं आपल्याला सबस्क्राईब करा कारण काय माहिती का आता 60,000 जवळजवळ सबस्क्रायबर आलेले. लाईव्ह कधी जायचं आहे काय आहे का
तर बघू आता उद्या संडे घरी राहतो. उद्या जर गेलो हां तसं काही नाही, उद्या गेलं जर राहिलो घरी तर उद्या जाऊ नाही काय. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटतो अशात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.